Okay. So cells of the tissues are flat, thin, polygonal with irregular margin. Cells of this tissue fit together like tiles of footfall. Hence it is also called as pavement epithelium. सेल्स ना एकमेकाला कॉम्पॅक्ट असल्यामुळे आपण जसं घरामध्ये आपल्या टाइल्स आहेत जे एकमेकाला जोडलेले असतात बरोबर ना त्या टाइल्स एकमेकाला जोडल्यामुळे ते पेवमेंट सारखे दिसतात म्हणून त्याला पेवमेंट एपिथेलियम पण म्हणतात. नाउ each cell shows centrally located oval nucleus which is prominent nucleus. Okay, see this is the structure of squamous epithelium. Now this is basement membrane. हे सगळा basement membrane आहे. हा तुम्ही side view ने बघताय. Okay, so this is basement membrane. Clear? And these are the cells which prominent nucleus situated at the center. या बाजूचा अजून एक डायग्राम आहे हा पण असंच दिलाय. These are flattened cells. न्यूक्लियस आहे सगळे पण इथं बेसमेंट मेम्ब्रेन दाखवलं नाहीये त्यांनी. So this is about squamous epithelium. Now function of squamous epithelium: protection. Okay. Second function is absorption. Third function is transport. And fourth function is filtration. So these are the functions of and secretion. So these are the functions of squamous epithelium. Now second tissue is cuboidal epithelium. बघा नावामध्येच आहे cuboidal means cube shape. So where it is situated? See a typical cell आहे जो काही ठराविक ठिकाणी आढळतो. It is found in lining of pancreatic duct. Okay, then salivary duct. Now pancreatic duct is a duct which carry pancreatic juice. पॅन्क्रियास कडनं निघणारा डक्ट आहे त्याला पॅन्क्रियाटिक डक्ट म्हणतात ज्यातनं पॅन्क्रियाटिक ज्यूस डिओडिनम मध्ये ओपन होतो. Then salivary duct which carries saliva. Salivary duct cuboidal epithelial cell ने बनली. Then proximal and distal convoluted tubules of nephron. आता हा पार्ट लक्षात घ्या. Now proximal and distal convoluted tubules of nephron म्हणजे काय? Now our kidney made up of many microscopic convoluted tubules and each microscopic convoluted म्हणजे highly coiled tubule is called as nephron. त्याला नेफ्रॉन्स म्हणतात. असंख्य नेफ्रॉनने मिळून किडनी तयार झाली. यातला जर एक नेफ्रॉन उचलून बाहेर काढला, एक नेफ्रॉन जर मी बघितला तर तुम्हाला 10th मध्ये पण थोडासा होता. नेफ्रॉन दोन पार्टचा बनलाय. तुम्हाला एवढाच फक्त पार्ट होता. पहिला पार्ट होता त्याला तुम्ही माल्पिजियन बॉडी म्हणत होता आणि मागचा पार्ट आहे त्याला तुम्ही रिनल ट्यूब्यूल म्हणत होता. आता माल्पिजियन बॉडी पण दोन पार्टने बनलेला आहे. एक कप शेप पार्ट इज कॉल्ड एज बोमॅन्स कॅप्सूल and inside the Bowman's capsule there is a network like structure that is called as glomerulus. So glomerulus and Bowman capsule ने मिळून तयार झाला त्याला म्हणतो आपण माल्पिजियन बॉडी. आणि त्याच्यानंतर ते ट्यूब आहे ज्याला आपण रिनल ट्यूब्यूल म्हणतो. ही तीन पार्ट मध्ये डिवाइड होते. द फर्स्ट पार्ट इज पी प्रॉक्सिमल कॉन्व्युलेटेड ट्यूब्यूल. प्रॉक्सिमल म्हणजे पुढचा, कॉन्व्युलेटेड म्हणजे कॉइल्ड, पुढचा कॉइल्ड ट्यूब्यूल त्याला म्हणतात प्रॉक्सिमल कॉन्व्युलेटेड ट्यूब्यूल. मधला जो एक पार्ट असतो तो कमी डायमीटरचा यू शेप पार्ट असतो दॅट इज कॉल्ड एज हेनलेस लूप. आणि जो शेवटचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज डिस्टल कॉन्व्युलेटेड ट्यूब्यूल. प्रॉक्सिमल म्हणजे पुढचा, डिस्टल म्हणजे मागचा, कॉन्व्युलेटेड म्हणजे कॉइल्ड. पुढचा कॉइल्ड पार्ट त्याला प्रॉक्सिमल, मागचा कॉइल्ड पार्ट त्याला डिस्टल. सर हे प्रॉक्सिमल आणि डिस्टल कॉन्व्युलेटेड ट्यूब्यूल्स आहेत. दोन्ही कॉन्व्युलेटेड ट्यूब्यूल्स ना ट्यूब्यूल्सचे इंटरनल जे लाइनिंग आहे म्हणजे ट्यूब्यूल्सच्या आतलं जे लाइनिंग आहे हे क्युबॉइडल एपिथेलियल सेल्सचं बनलेलं असतं. Even though cuboidal epithelial cells are also present in हे काय thyroid gland. Thyroid gland च्या आत पण cuboidal epithelial cells आहेत. Even though they are also present in central canal of the spinal cord. Spinal cord च्या आधी सेंट्रल कॅनल आहे त्या वेळेला तुमच्या लक्षात येईल ते सेंट्रल कॅनल मध्ये सुद्धा क्युबॉइडल. पण क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू हे स्पेशलाइज टिश्यू काही ठराविकच ठिकाणी आढळतात. सो डिस्टल कॉन्व्युलेटेड ट्यूब्यूल्स ऑफ नेफ्रॉन. नाव स्ट्रक्चर कसं आहे आता नावामध्ये जे क्युबॉइडल म्हणजे क्यूब शेप आहे. इन दिस टिश्यू द सेल्स आर सिंगल लेअर ऑफ क्यूब लाईक विथ अ स्पेरिकल न्यूक्लियस ऍट द सेंटर. सेंटर मला न्यूक्लियस असतं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ क्युबॉइडल सेल? द फंक्शन ऑफ क्युबॉइडल सेल इज ऍब्सॉर्प्शन देन सिक्रिशन. ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रिशन हे त्याचे दोन फंक्शन्स आहेत. सी दिस इज क्युबॉइडल एपिथेलियल सेल्स. ओके, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर बेसमेंट मेम्ब्रेन आहे. सेल्स सगळ्या एपिथेलियल टिश्यूना सेल्स बेस्ड ऑन बेसमेंट मेम्ब्रेन असतात. सो बेसमेंट मेम्ब्रेन आहे. सो दिस इज अबाउट थर्ड टिश्यू विच इज कॉल्ड एज क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू. सेकंड टिश्यू विच इज कॉल्ड क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू. नाउ थर्ड वन इज आपण एक क्यूब लाईक सेलचे स्ट्रक्चर आपण काढलाय दॅट इज क्युबॉइडल एपिथेलियम. नाउ थर्ड टिश्यू इज कॉल्युमिनार एपिथेलियम. बघा आता नावामध्येच आहे. कॉल्युमिनार म्हणजे काय माहितीये का? कॉलम लाईक, इलॉंगेटेड, टॉल, पिलर लाईक सेल्स त्याला म्हणतो आपण कॉल्युमिनार एपिथेलियम. नाउ इन लोकेशन कॉल्युमिनार एपिथेलियल सेल्स कुठे आढळतात? दे आर फाउंड इन
inner lining of stomach, intestine, gallbladder, gastric gland, intestinal gland, etc. So these are the inner lining of stomach, the inner lining of intestine, gallbladder, gastric gland, intestinal gland, etc. You know what is gallbladder? Gallbladder म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? What is that exactly? Is it a gland or it a sac or any other thing? What is gallbladder? माहिती आहे तुम्हाला गॉलब्लॅडर मध्ये काय काय गॉलब्लॅडर म्हणजे? हा, चिन्मयी, एकता, हिमांशी, निधी, सानिया, सिद्धी, विक्रांत. सिक्रेट बाइल ज्यूस. चिन्मयी. एनिथिंग एल्स? अजून कोण सांगू शकते मला? येस. बाकी कोणाला माहित नाहीये? माहित असलं पाहिजे ऍक्च्युली. बाकी कोणाला माहित नाहीये? बाइल. ओके. सानिया. ओके. एनिथिंग एल्स? सिद्धी. बाइल ज्यूस इज स्टोर्ड. सिद्धी. ओके. व्हॉट अबाउट एकता? एकता बाळा? निधीने सांगितलं. बेनिथ लिव्हर लाईन्स. नाही, मला लोकेशन नकोय. मला बाईल काय प्रकार मला हवाय. व्हॉट इज हे काय गॉल ब्लॅडर? बाईल नाही, व्हॉट इज गॉल ब्लॅडर? गॉल ब्लॅडर काय प्रकार आहे? काय असतं गॉल ब्लॅडर मध्ये? वेदर इट इज ग्लँड और वेदर इट इज सॅक. ती ग्लँड आहे का सॅक आहे गॉल ब्लॅडर? चिन्मयी, ग्लँड आहे. ओके. अजून बाकीचे? बाकीचे कोणीच बोलत नाहीयेत. सिद्धीने सांगितलं का मला? येस, सिद्धीने सांगितलं. आता राहिले कोण? एकता, तुला माहित नाहीये? एकता सॅक आहे. ओके, व्हेरी गुड. हा बघा, आता मी तुम्हाला उत्तर सांगतो. हे गॉल ब्लॅडर आहे ना, गॉल ब्लॅडर इज अ सॅक, इट इज नॉट ए ग्लँड. बाईल सिक्रेट करतो कोण माहितीये का? लिव्हर. लिव्हरने सिक्रेट केलेलं बाईल हे, लिव्हर इज ए ग्लँड ना, सो ग्लँड सिक्रेट करतं काय माहितीये का? बाईल. लिव्हरने सिक्रेट केलेलं सिक्रेशन, दॅट इज कॉल्ड बाईल, is stored in liver, in gallbladder. So gallbladder is a bag or sac like structure which stored bile. जेव्हा जेव्हा बॉडीला बाईल हवं असतं त्यावेळेला गॉल ब्लॅडर स्क्वीज आउट होतं, म्हणजे गॉल ब्लॅडर कडनं बाईल बाहेर काढलं जातं. हे बाहेर काढण्यासाठी एक हॉर्मोन लागतं, ते आपण पुढे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक मधले हॉर्मोन्स बघू त्यावेळेला तुम्हाला मी सांगेन. सो बाईल ही सॅक आहे. बाईल गॉल ब्लॅडर, सॉरी बाईल नाही, गॉल ब्लॅडर इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर और इट इज अ सॅक विच स्टोर्ड bile secreted by liver. So yeah, gallbladder, clear? So gallbladder, then gastric gland, intestinal gland, etc. ह्यांच्या आतलं लाइनिंग कॉल्युमिनर एपिथेलियमचं असतं. नाव आता कॉल्युमिनर एपिथेलियल सेल्सची ना स्पेशालिटी आहे काय बघा. स्ट्रक्चर कसं बघूया. द कॉल्युमिनर एपिथेलियल सेल्स आर टॉल पिलर लाईक, म्हणजे खांबासारखे असतात ते. दे आर टॉल पिलर लाईक. पहिले मी तुम्हाला सांगतो, टॉल पिलर लाईक असतात आणि त्याचे दोन एंड असतात. वर एक एंड असतो आणि खालचा एंड असतो. खालचा जो एंड आहे ना, तो खालचा एंड नॅरो असतो आणि वरचा एंड ब्रॉड असतो. परत लक्षात घ्या, खालचा एंड ते टॉल असतात, पिलर लाईक सेल्स आहेत. पण पिलर लाईक जरी सेल्स असले, टॉल जरी सेल्स असले, ते टॉल सेल्स दे आर अरेंज साइड बाय साइड लाईक अ कॉलम. सो ते आपल्याला पिलर सारखे दिसतात. सो प्रत्येक सेल जर तुम्ही बघितला, इलॉंगेटेड सेल्स असतो, तो खालच्या साईडला ना असा नॅरो होत गेलेला असतो आणि वरचा पार्ट त्याचा ब्रॉड असतो. ह्याच्यात व्हेरी स्पेसिफिक आहे, न्यूक्लियस जे असतं इट इज नॉट सिच्युएटेड इन द सेंटर. न्यूक्लियस सेंटरला नसतं, तर टुवर्ड्स द प्रॉक्सिमल एंड आहे, म्हणजे जो नॅरो एंड आहे त्या नॅरो एंडला असतं, ज्याला आपण बेसल म्हणतो. नॅरोचा खालचा जो एंड आहे त्या खालच्या एंड मध्ये इकडे न्यूक्लियस असतं, न्यूक्लियस सेंटर मध्ये नसतं. बाकी जे सगळे आपण एपिथेलियम बघितले, कुठला पहिला पण बघितला स्क्वॅमस एपिथेलियम, त्याच्यानंतर क्युबॉइडल एपिथेलियम. In both the epithelium nucleus situated centrally, central situated nucleus असतं. पण columnar epithelium मध्ये nucleus is situated towards the narrow end. That is very important. So columnar epithelial cells are tall, pillar like. Second, inner end of the cells are narrow, while
फ्री एंड आर ब्रॉड अँड फॅट. वरचा एंड ब्रॉड असतो आणि खालचा एंड म्हणजे इनर म्हणजे खालचा एंड, ओके, आत असलेला एंड, आणि पुढचा एंड आहे त्याला ब्रॉड, तो एंड ब्रॉड असतो. ओके, नो फ्री सरफेस शो लार्ज नंबर ऑफ, आता जे फ्री सरफेस आहेत, जो वरचा एंड आहे ब्रॉड एंड आहे, ओके, तुम्ही एक ट्यूब, तुम्ही असा एक इलॉंगेटेड हे लक्षात घ्या, त्याच्या वरचा जो पार्ट आहे तो ब्रॉड एंड आहे आणि खालचा नॅरो नॅरो होतो येईल. किंवा स्पष्ट अगदी सोपं सांगायचं झालं तर कॉर्निटो खातो आपण, आईस्क्रीम खातो, बरोबर ना, कॉर्निटो आईस्क्रीम. कॉर्निटो आईस्क्रीम कसं असतं, कोण असतो, कोण तो खाली 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 नॅरो गेलेला असतो आणि वर ब्रॉड असतो. तो वरचा जो ब्रॉड एंड आहे ना, त्या ब्रॉड एंडला छोटे छोटे मायक्रोविलाय असतात. सिलिया इज डिफरंट ना, सिलिया वेगळे, सिलियापेक्षा एकदम लहान असे छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात जे व्हेरी स्मॉल असतात, दॅट इज कॉल्ड मायक्रोविलाय. सो मायक्रोविलाय हे बेसल एंडला असतात, म्हणजे थोडक्यात फ्री एंडला असतात. सो फ्री सरफेस शो लार्ज नंबर ऑफ मायक्रोविलाय. न्यूक्लियस इज ओव्हल अँड प्रेझेंट इन दी लोअर हाफ ऑफ द सेल, म्हणजे टुवर्ड्स द नॅरो एंड. न्यूक्लियस सेंटरला नसतं, हे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे कॉलिमिनार एपिथेलियल सेल्सचं. सेल्स इलॉंगेटेड आहेत, खालच्या बाजूने नॅरो आहेत, आणि न्यूक्लियस कुठे आहे तर न्यूक्लियस इज ओव्हल अँड इट इज ऑलवेज सिच्युएटेड टुवर्ड्स द नॅरो एंड, और यू कॅन से इन दी हाफ ऑफ दी सेल, सेलच्या अर्ध्या भागाच्या खाली असतं. फंक्शन सिक्रिशन अँड ऍब्सॉर्प्शन, याचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे सिक्रिशन अँड ऍब्सॉर्प्शन. डायग्राम मध्ये लक्ष देईल बघा. ओके, सो सगळे न्यूक्लियस जे आहेत हे न्यूक्लियस खालच्या बाजूला असतात. बघा इकडे खालच्या बाजूला न्यूक्लियस आहेत, हे जे दिसत आहे ते सगळे दे आर सिच्युएटेड टुवर्ड्स द नॅरो एंड, खालच्या साईडला न्यूक्लियस आहेत. ओके, cells वर बेसमेंट मेम्ब्रेन आहे, cells are based on basement membrane and these are the different cells which are called as elongated cells. ओके, हा बेसमेंट मेम्ब्रेन आहे, क्लिअर. आणि त्याच्यानंतर हे सगळे सेल्स आहेत, हे छोटे छोटे दिसत आहेत, हा त्याचा फ्री एंड आहे. हे मधले सेल्स आहेत ते वेगळे आहेत, हा हे वेगळे सेल्स आहेत, हे गॉबलेट सेल्स आहेत, म्युकस सेल्स, हे वेगळे सेल्स आहेत. हे जे बघतोय ते सेल्स आहेत आपण. या सेल्सच्या तुम्ही डोक्यावर बघितलं असेल, ब्रॉड एंड जो बघितला असेल, ब्रॉड एंडला छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर आहेत, दे आर नॉट सिलिया. मायक्रोविलाय म्हणजे काय माहिती का, आता असं लक्षात ठेवा की मायक्रोविलाय म्हणजे सिलियापेक्षा अतिशय लहान. सिलिया आपण बघितलेले, सिलिया इज अ हेअर लाईक स्ट्रक्चर, पण सिलियापेक्षा आकाराने लांबीने लहान असलेले छोटे छोटे मायक्रोस्कोपिक छोटे छोटे स्ट्रक्चर्स असतात ते विलाय म्हणजे ह्याच्यासारखेच काय म्हणतात त्याला, हेअर लाईक स्ट्रक्चरच असतात. हेअर लाईक स्ट्रक्चर पण सिलियापेक्षा खूप लहान असतात आणि कमी असतात, लेंथने एकदम कमी असतात, त्यांना मायक्रोविलाय म्हणतात. ते म्हणजे बेसल जो हा जो काय मेम्ब्रेन आहे, बरोबर, सॉरी, हा जो काय एंड आहे, ह्या एंड मधनं अराईज होतात, या एंड मधनं ते बाहेर येतात. पण सिलिया नसतात ना, सिलियात लांबीला लांब असतात, पण मायक्रोविलाय हे सिलियापेक्षा एकदम लहान असतात, एकदम कमी असतात. सो दॅट इज कॉल्ड एज मायक्रोविलाय. ओके, सो न्यूक्लियस इज ओव्हल अँड प्रेझेंट. ओके, सो हा दोघांमधला फरक कळला ना तुम्हाला, मायक्रोविलाय म्हणजे सिलियापेक्षा लहान. सो फंक्शन सिक्रिशन आणि ऍब्सॉर्प्शन, हा अतिशय महत्वाचा फंक्शन आहे सिक्रिशन आणि ऍब्सॉर्प्शन. दो इट इज सिच्युएटेड इनर लाइनिंग ऑफ द स्टमक, स्टमकच्या आतल्या बाजूने. म्हणजे कसं माहितीये का, तुम्ही जर असं लक्षात घ्या, उभा स्टमक जर आपण बघितलं, समजा उभा स्टमक किंवा असं धरून त्याला स्टमकचं स्ट्रक्चर बघितलं, तर आतल्या बाजूने नॅरो सेल्स आहेत आणि स्टमकला बाहेरच्या बाजूने हे ब्रॉड सेल्स आहेत, बरोबर ना, सॉरी उलट बोललो मी चुकून. तर जे ब्रॉड जे सेल्स आहेत त्याला छोटे छोटे मायक्रोविलाय असतात आणि ते मायक्रोविलाय काय करतात, ऍब्सॉर्प्शनचं काम करतात. सो मेन फंक्शन इज सिक्रिशन अँड ऍब्सॉर्प्शन, दॅट इज कॉल्ड कॉल्युमिनार एपिथेलियम. तिसरा जो एपिथेलियम आहे जो आता आपण बघणार आहोत, आता पुढचे बघणार नाही, हे सगळे मॉडिफाईड एपिथेलियल टिश्यू कॉल्युमिनार बघणार. सो दॅट इज सिलिएटेड. आता इथं काय होणार माहितीये का, स्ट्रक्चर सेम, दे आर इलॉंगेटेड, न्यूक्लियस सिच्युएटेड टुवर्ड्स द नॅरो एंड, बट instead of microvilli cilia is present. मायक्रोविलायच्या ऐवजी सिलिया असतात, बाकी काहीच फरक नाही, म्हणून त्याला सिलिएटेड कॉल्युमिनार एपिथेलियम असं म्हणतात. बघा, सो लोकेशन इट इज फाउंड इन द इनर लाइनिंग ऑफ द बक्कल कॅव्हिटी ऑफ फ्रॉग, म्हणजे माउथ, फ्रॉग मध्ये. देन नेसल कॅव्हिटी, आपल्या नेसल कॅव्हिटी मध्ये, ट्रकिया मध्ये. ओके, दे आर मेनली प्रेझेंट इन इनर सरफेस ऑफ हॉलो ऑर्गन लाईक ब्रॉन्क्युल्स अँड फेलोपियन ट्यूब. आता जिकडे जिकडे ना, बघा, सांगू शकेल मला, हा काय आलं, ओके, बघा आता लक्षात घ्या, यु नो फेलोपियन ट्यूब इज ऑल्सो कॉल्ड, फेलोपियन ट्यूबला दुसरं नाव काय माहितीये तुम्हाला,
माहित असणार अर्थात. सी इट इज कॉल्ड ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टचं दुसरं नाव आहे फेलोपियन ट्यूब. मला सांगा फेलोपियन ट्यूब आणि ओव्हिडक्ट मध्ये हे सिलिया कशाला असतील? काय रोल असेल सिलियाचा? फेलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्टचा आतला जो लेअर आहे ना, दॅट इज कॉल्ड म्युकोसा लेअर, त्या म्युकोसा लेअरला हे सिलिया असतात. का असतील सिलिया? काय रोल असेल? काय कारण असेल? विचार करू सांगू शकाल मला? वाय सिलिया इज प्रेझेंट? राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. टू ट्रान्सपोर्ट दी एग फ्रॉम ओव्हरी टू युटरस. ओके. का ग एगला चालता येत नाही? म्हणजे चालता येत नाही म्हणजे एग मूव्ह होऊ शकत नाही का? एग मूव्ह होऊ शकत नाही का? वेदर इट इज मोटाईल और नॉन मोटाईल? वेदर एग इज मोटाईल और नॉन मोटाईल? येस, व्हेरी गुड. सो एग इज नॉन मोटाईल अँड एग इज नॉन मोटाईल असल्यामुळे स्पर्मला फ्लॅजल आहे, पण एग नॉन मोटाईल असल्यामुळे त्याला ढकललं पाहिजे ना पुढे. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर एग जेव्हा फेलोपियन ट्यूब मध्ये येतं तेव्हा फेलोपियन ट्यूब मधनं ते युटरस मध्ये येण्यासाठी त्याला पुढे पुढे ढकलण्यासाठी ही सिलिया काम करते. म्हणजे हे त्याचं महत्वाचं काम आहे. दुसरं सिलियाचं महत्वाचं काम आहे आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये. आपल्याला ठसका लागतो बघा. ठसका लागतो म्हणजे काय? तर आज सगळे सिलियरी एपिथेलियल सेल्स असतात अँड ते सिलिया बीट रिदमेटिकली इन अपवर्ड डिरेक्शन, वरच्या डिरेक्शनने असे बीट होत असतात. ज्या वेळेला आपण खाल्लेलं अन्न चुकून इसोफॅगस मध्ये जाण्याच्या ऐवजी काही पार्टिकल जर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये गेले म्हणजे ट्रकियामध्ये गेले, तर ट्रकिया काय करतं? हे फूड पार्टिकल बाहेर फेकून देतं. नॉट फूड पार्टिकल, एनी पार्टिकल, कुठलाही फॉरेन पार्टिकल आत येऊ शकत नाही, ते बाहेर फेकून दिलं जातं. हे जे काय बाहेर फेकण्याची प्रोसेस आहे याला आपण म्हणतो ठसका लागणं. तर हे कशामुळे होतं? तर आतल्या ज्या सिलिया ज्या कॉन्स्टंटली बीट होत असतात आणि ते अपवर्ड दिशेने बीट होत असल्यामुळे आत आलेलं फूड पार्टिकल बाहेर फेकून दिलं जातं. सो म्हणून ते ट्रकियामध्ये असतात, म्हणून ते नेसल कॅव्हिटीमध्ये असतात. ओके, सो दिस इज द लोकेशन ऑफ सिलियड एपिथेलियम. नाव स्ट्रक्चर बघा, एक्झॅक्टली सेम स्ट्रक्चर कॉल्युमिनर एपिथेलियल सारखं आहे, काही फरक नाहीये. फक्त फरक एवढाच आहे की बेसल एंडला जे मायक्रोविल आहेत त्याच्याऐवजी बेसल एंडला सिलिया असतात. सो बघा, इफ द कॉल्युमिनार अँड क्युबॉइडल सेल्स बियर्स, म्हणजे सिलिएटेड एपिथेलियल सेल्स मे बी कॉल्युमिनार और मे बी क्युबॉइडल. कॉल्युमिनार पण असतात किंवा क्युबॉइडल पण असतात. इफ द कॉल्युमिनार और क्युबॉइडल सेल बियर सिलिया on their free surface, they are called as ciliated epithelium. त्याला आपण ciliated epithelium असं म्हणतो. Now, free end of cilia are broad while narrow end rest on basement membrane. The membrane and free end show hair-like cilia, and that's why we call it as ciliated epithelium. The nucleus is oval and placed at the basal end. बाकी सगळे same property आहे. Okay. Now function काय? To create a movement of material in contact in a specific direction and thus able to prevent entry of foreign particle in the trachea. ट्रकिया मध्ये हे फंक्शन आहे. कुठलेही फॉरेन पार्टिकल, आता ट्रकियामध्ये फूड पार्टिकल हे फॉरेन पार्टिकल झालं, ट्रकियामध्ये फूड पार्टिकल हे फॉरेन पार्टिकल झालं ट्रकियासाठी. सो कुठलेही फूड पार्टिकल आत येत नाही. त्याचं कारण का? तरी सिलिया बीट होत असतात. नाव पुश द ओवम थ्रू ओव्हिडक्ट, हे तुम्ही आताच मला फंक्शन सांगितलं. ओके, सो हे सिलिएटेड एपिथेलियम आहे. बघा, सेल्स इलॉंगेटेड आहेत. हे आपण कॉल्युमिनार सिलिएटेड एपिथेलियम काढले. इकडे सिलिया आहेत. मगाशी तुम्हाला या सिलियाच्या जागी मायक्रोविला दिसले जे एकदम छोटे छोटे होते. सो बाकी सगळं सेम स्ट्रक्चर. सेल कंटेन prominent nucleus surrounded by cytoplasm, but nucleus is situated towards the basal end. Okay, म्हणजे narrow end. Clear? Cells are rest on or based on basement membrane. Everything is same. Only thing is that instead of microvilli, cilia are present. Now, so this is अजून एक डायग्राम काढला बघा. ज्यात सिलिएट हा डायग्रामेटिक आहे, ऍक्च्युली हा सिलिएट एपिथेलियम आहे, सिलिया आहे. हे सिलिया कॉन्स्टंटली बीट होत असतात. ओके, नाउ so this is about ciliated epithelium. Now, fifth one आहे that is called glandular epithelium. The नावामध्ये जे बघा, glandular means what? The cells which are mainly secretory in functions. Glands हे secretory functions आहेत. So glandular epithelium structure. Some of the columnar, आता हे सुद्धा columnar किंवा cuboidal cells आहेत, get specialized for secretion and are called
glandular epithelium. So those cells are specific for or specialized for secretion. They are called as glandular epithelium. Glandular epithelium may be columnar or cuboidal cells. Cells may be columnar, cuboidal or pyramidal in shape. Now nucleus is large and situated towards the base. Very important thing is that the granules are present in the cytoplasm. So that is called secretory granules are present in the cytoplasm. They are mainly of two types. Glandular epithelium are of two types. One is unicellular and second one is multicellular. Unicellular म्हणजे काय, अगदी सोपं सांगायचं झालं तर एकच आयसोलेटेड सेल, एकच सेल, युनि म्हणजे सिंगल, सेल्युलर सेल, एकच सेल बिहेव ॲज अ ग्लँड, एकच सेल ग्लँड म्हणून काम करून सिक्रेशन तयार करत असेल. म्हणजे उदाहरणार्थ गॉबलेट सेल्स जे म्युकस तयार करतात इंटेस्टाईन मध्ये, हे एकच सेल्स असतात, एकच प्रकार, दॅट इज कॉल्ड एज गॉबलेट सेल्स. मल्टीसेल्युलर कन्सिस्ट ऑफ क्लस्टर ऑफ सेल्स, असंख्य सेल एकत्र येऊन ते सिक्रेशन करतात. फॉर एक्झाम्पल सलायव्हरी ग्लँड, सलायव्हरी ग्लँड मध्ये ग्रुप ऑफ सेल्स आहेत आणि ग्रुप ऑफ सेल्स एकत्र येऊन सिक्रेशन तयार करणार. सो दॅट इज कॉल्ड सलायव्हरी ग्लँड, ज्याला आपण मल्टीसेल्युलर युनिसेल्युलर म्हणतो. आता glandular epitheliums are of two type. One is unicellular gland having single cell, multicellular gland containing many cell. Multicellular glands are again are of two types. One are exocrine and second one is endocrine. Now tell me what is the difference between exocrine and endocrine? हे माहिती असणार तुम्हाला कारण हे बेसिक आहे. What is the difference between exocrine and endocrine? This is one thing. And tell me one example of exocrine and endocrine. What is the difference between exocrine and endocrine? And give me one example of exocrine and endocrine. Exocrine glands having duct. Very good. Give me one example of exocrine gland. Very good. Salivary gland. Anything else? Anything? Ekta? Anything? Mucus. See, mucus बड़ा mucus है, secretion है, ही gland नहीं है. Don't say mucus. अगर तुला सांगायचं असेल तर तू mucus gland म्हण, पण mucus नाही म्हणायचं. ओके. अजून अजून sweat gland. Very good. So these are exocrine gland. So exocrine glands are the gland having duct to carry their secretion. And what exocrine gland secrete? Exocrine gland काय secrete करतात? They secrete exocrine gland, right? Enzyme तयार करतात, milk secrete करतात, sweat तयार करतात. Very good. And what about endocrine gland? What about endocrine gland? So endocrine glands are ductless gland. Right. Endocrine glands are ductless gland whose secretion is directly discharged into bloodstream. And endocrine gland secretes hormones. So this is the major difference between endocrine and exocrine gland. So आपल्या बॉडीमध्ये ना काही एक्झोक्राइन ग्लँड्स आहेत आणि काही एंडोक्राइन ग्लँड्स आहेत, बरोबर. आपल्या बॉडीमध्ये काही एक्झोक्राइन ग्लँड्स आहेत, काही एंडोक्राइन ग्लँड्स आहेत. पण आपल्या बॉडीमध्ये असेही काही ग्लँड्स आहेत की जे दोन्ही कामं करतात. म्हणजे दे ऍक्ट्स ॲज अ एक्झोक्राइन ऑल्सो, दे ऍक्ट्स ॲज अ एंडोक्राइन ऑल्सो. यू नो नेम ऑफ दोज ग्लँड्स? किंवा एक ग्लँड मला सांगा जी दोन्ही कामं करते, म्हणजे एक्झोक्राइन पण काम करते आणि एंडोक्राइन पण काम करते. परत मी रिपीट करतो, आपल्या बॉडीमध्ये काही ग्लँड एक्झोक्राइन म्हणून आहेत, काही ग्लँड एंडोक्राइन म्हणून आहेत. एंडोक्राइन ग्लँडचं सांगायचं तर थायरॉइड ग्लँड, टेस्टिस, ओव्हरीज, पिट्युटरी ग्लँड, थायमस ग्लँड, ऑल दीज आर एंडोक्राइन ग्लँड. एक्झोक्राइन ग्लँड्स आता तुम्ही सांगितलं तशा स्वेट ग्लँड आहे, बरोबर ना, किंवा सलायव्हरी ग्लँड आहे. म्हणजे काही ग्लँड एक्झोक्राइन आहेत, काही ग्लँड एंडोक्राइन आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त बॉडीमध्ये त्याला हेट्रोक्राइन ग्लँड असं म्हणतात की जे दोन्ही कामं करतात. ते एक्झोक्राइन पण आहेत आणि ते एंडोक्राइन पण आहेत. नो, नॉट लिव्हर. लिव्हर कुठला हॉर्मोन तयार करतं? सी, एक्झोक्राइन एंडोक्राइन याचा अर्थ काय की ते सिक्रेशन पण तयार करणार आणि ते हॉर्मोन पण तयार करणार. मी सिक्रेशन मुद्दामून वापरतोय, मी जर बोललो तर तुम्हाला कळेल ग्लँड, म्हणून मी सिक्रेशन शब्द वापरलाय. ते हॉर्मोन पण तयार करतात आणि दुसरं सिक्रेशन पण तयार करतात. मग लिव्हर कोणतं हॉर्मोन तयार करतं? पॅन्क्रियाज. सानियाने पॅन्क्रियाज सांगितलं. ओके. अजून कोणाचं मत आहे पॅन्क्रियाज वरती? अजून कोण सांगू शकेल पॅन्क्रियाज बरोबर आहे? येस, एकता, चिन्मयी.
येस, पॅन्क्रियाज. वाय पॅन्क्रियाज? का पॅन्क्रियाज का म्हणताय तुम्ही? काय पॅन्क्रियाज मध्ये? का पॅन्क्रियाज इज एक्झोक्राइन एज वेल एज एंडोक्राइन ग्लँड? व्हेरी गुड, आय एम व्हेरी हॅपी. तुम्ही उत्तर मला सांगितलं. इट इज बरोबर आहे, पॅन्क्रियाज आहे. पॅन्क्रियाज इज ए हेटोक्राइन ग्लँड विच ऍक्ट्स एज ए एंडोक्राइन एज वेल एज एक्झोक्राइन. का तुम्ही त्याला पॅन्क्रियाजला एक्झोक्राइन एंडोक्राइन ग्लँड म्हणता किंवा हेटरोक्राइन ग्लँड म्हणतोय? नाही माहिती? त्याचं सिक्रिशन डायजेस्टिव्ह एक्झोक्राइन. राईट राईट राईट. हा, येस 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 येस, व्हेरी गुड. तुम्ही बरोबर सांगितलं, तुम्ही उत्तर सांगितलंय पण एकदम अॅक्युरेट नाहीये उत्तर. मी सांगतो ऐका. सी, पॅन्क्रियाज इज एक्झोक्राइन एज वेल एज एंडोक्राइन ग्लँड. बिंग एक्झोक्राइन ग्लँड त्याचा जर आपण टीएस घेतला ना, जर सेक्शन घेतला तर असं लक्षात येईल, बिंग एक्झोक्राइन पार्ट, पॅन्क्रियाज कंटेन मेनी ऍसनी, ACINI, आणि ह्याच्या आत ना सेल्स असतात, पिरॅमिडल सेल्स. और यू कॅन से द पॅन्क्रियाज सिक्रीट पॅन्क्रेटिक ज्यूस विच इज द डायजेस्टिव्ह ज्यूस. हे ज्यूस कोण तयार करतं? तर जर पॅन्क्रियाजचा आपण टीएस घेतला तर पॅन्क्रियाजच्या टीएस मध्ये राऊंड राऊंड असे फॉलिकल्स आहेत, गोल गोल फॉलिकल्स आहेत, त्याला ऍसनी म्हणतात. या ऍसनी असलेले जे सेल्स आहेत ना, हे सगळे सेल्स हे एन्झाईम तयार करतात, दॅट इज कॉल्ड पॅन्क्रेटिक ज्यूस. दिस इज एक्झोक्राइन पार्ट. बिंग एंडोक्राइन पार्ट, फॉलिकल्सच्या म्हणजे जे पॅन्क्रेटिक फॉलिकल्स आहेत किंवा म्हणजे ऍसनी आहेत, या ऍसनीच्या मध्ये ना ग्रुप ऑफ सेल्स आहेत. अँड ऑल दिस ग्रुप ऑफ सेल्स आर कॉल्ड ॲज आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. त्यांना आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं म्हणतात. आणि या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये 3 प्रकारच्या सेल्स असतात. देर आर ग्रुप ऑफ सेल्स आर कॉल्ड ॲज आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. And those islets of Langerhans acts as the endocrine part. It contains 3 types of cells. One is called alpha cells, second one is called as beta cells, and third one is called as delta cells. अल्फा सेल्स आहेत ना, हे ग्लुकोगॉन नावाचा हॉर्मोन तयार करतात. हे सगळं हॉर्मोन तयार करतात. ग्लुकोगॉन आपल्या ब्लड मध्ये शुगरची लेवल वाढवायचं काम करतं. हे मी तुम्हाला ठोकळ सांगतोय हा, खूप डिटेल मध्ये नाही जायला पाहिजे म्हणून. एंडोक्राइन काय पार्ट काय म्हणून आपण जे एंडोक्राइनॉलॉजी जेव्हा शिकू तेव्हा त्या डिटेल मध्ये जाऊ. सो बिंग एंडोक्राइन पार्ट, अल्फा सेल्स जे आहेत त्या ग्लुकोगॉन नावाचा हॉर्मोन तयार करतात, ज्याचा उपयोग ब्लड मध्ये शुगर वाढवण्यासाठी केला जातो. बीटा जे सेल्स आहेत या इन्सुलिन नावाचा हॉर्मोन तयार करतात. हे इन्सुलिन हॉर्मोन ब्लड मध्ये शुगरची लेवल कमी करायचं काम करतं. म्हणून आपल्या बॉडीमध्ये शुगरची लेवल मेंटेन राहते नॉर्मल हेल्दी पर्सन मध्ये. कारण ग्लुकोज जर तुम्ही जास्त खाल्ला तरी इन्सुलिन ते ग्लुकोजची लेवल खाली आणते. सो वन इज ग्लुकोगॉन, सेकंड वन इज इन्सुलिन. ग्लुकोगॉन अल्फा सेल करतं, बीटा सेल इन्सुलिन तयार करतं, आणि डेल्टा सेल सोमॅस्टेसिन तयार करतं, जे इन्सुलिन आणि ग्लुकोगॉन वरती कंट्रोल ठेवतं, इन शॉर्ट. सो हे तिन्ही हॉर्मोन्स आहेत. म्हणून पॅन्क्रियाज ही आपल्या बॉडी मधली अशी एक ग्लँड आहे जी एक्झोक्राइन पण काम करते आणि एंडोक्राइन पण काम करते. Being exocrine part, it secrete pancreatic juice, which is a digestive enzyme, digestive juice. ज्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात जे डायजेशनचं काम करतात. Being an endocrine part, it secrete hormones. Which hormones? Glucagon, अल्फा सेल. आणि हे सगळे हॉर्मोन तयार करणारे 3 सेल्स आहेत, जे 3 सेल्स ला एकत्र आपण म्हणतो आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, जे या ऍसनीच्या मध्ये असतात. ग्रुप ऑफ सेल, दे आर 3 सेल्स, अल्फा सेल, बीटा सेल अँड डेल्टा सेल. So being a endocrine part, they secrete hormone. Is it clear? Clear झालं सगळ्यांना? सगळ्यांना कळलं? सो इट सिक्रेट हॉर्मोन. इन्सुलिन हे बरोबर सांगितले म्हणजे, पण फक्त इन्सुलिन नाही, अजून पण 2 हॉर्मोन्स आहेत. सो इज इट क्लिअर? एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन ग्लँड एकमेव बॉडी मध्ये असलेली ती म्हणजे पॅन्क्रियाज. सगळ्यांना क्लिअर झालंय? ओके ओके, सगळ्यांना कळलंय? ठीक आहे. येस, ओके. आता इथं आपण ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू. इथं आपण थांबूया. ओके, त्याच्या अगोदरचे पार्ट आहे तुम्ही वाचून घ्या. उद्याच्या लेक्चरला आपण ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम पासून पुढे ऑनवर्ड्स शिकवायला सुरुवात करू. क्लिअर? सो चलो आपण इकडे थांबूया. बाय. कोणाला काय डाऊट असेल तर विचारा मला. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क. चिन्मयी, एकता, हिमांशी, निधी, सानिया, काय डाऊट असेल तर विचारा मला.
मग उद्याच्या लेक्चरला आपण जाऊया, पुढे लेक्चर घेऊ, कंटिन्यू करूया. ठीक आहे. ओके, काय डाऊट नाहीये ना? ओके ठीक आहे, चल थांबूया आपण इकडे.